अयो अशी सवय लागली तर मग 2-2 माणसं लागतील. ती कुटी होती ती इकडे आणण्यात आलेली आहे. मला दिसून दुसरी ट्रॅक्टरनी कारवर देऊन टाकायचं आता मोठी झाल्या. तर काय कालवण आहे, शेवचं कालवण आहे. रात्री गाय येली का त्याचं ते गोड चिक आहे. तर चपाती बरोबर खातो. हे नाही खात, हे खातो. पूजाताई पण आलेल्या आहे. ते म्हणलं भाजी एक नंबर झालेली आहे. त्या मला म्हणाल्या मी जेवू का तुमच्या ताटात, तर मी नको म्हणलो, कारण की आता थोडंच राहिलं आहे ना. तुम्ही सेपरेट ताट आणू शकता, बरोबर आहे का नाही. नीट बसा ना, असे काय बसले. किती नाही म्हणलो तरी बसलीच माझ्या ताटात जेवायला. हातात काय आहे का. चपाती घेतली होती मी, व्हिडिओ चालू केला तर लगेच लपली होती. बरं खा, हळूहळू खा. तुम्ही बघू शकता आपल्या घरापासून जी कुटी होती ती इकडे आणण्यात आलेली आहे, कारण की ती लई कचरा होतोय म्हणून. हे पाहू शकता आमचे मित्र दादू भुकन आणि त्यांचा भाचा आणि पुतण्या या ठिकाणी आपल्या घरी गायची भेट घेण्यासाठी आलेला आहे. दूध द्या ना. दूध देऊ ना तुम्हाला. आता गायला बुशा चालू करायचे, मग तुम्हाला डायरेक्ट एक बादली सगळ्यांना. काय दादू नियोजनाचं. कुठं यात्रा कवठे कोतेश्वर. कोणची बैल आहे. चल मग काय जाऊ आता गाड्याला. नाही बोलावले आता मला अर्जंट. म्हणले गायला उड्या आणि ते दूध काढायचे. हा ना, सवय लागली बाई. पूजा लगेच झाली. हा बाला घालायला लागेल बरं का. अण्णांनी मला दावा आणायला लावले. जाड आणू का बारीक. तुम्ही गाडीत आणा. अण्णाने दरी चल. आणि आता आहे का मी सांगतो कधी काढलं. बांधली नाही का हो अण्णा गाई. अयो अशी सवय लागली तर मग 2-2 माणसं लागतील. बघा तुम्ही काढून देत नाही बघ गाई. 2-2 माणसं लागत आहे. कालवड पण एक नंबर होणार. कोणी मागितली देऊ नका बरं का अण्णा, आपल्याला करायचे. उलट तशा आणण्यापेक्षा अशीच करायला पाहिजे सगळी. हिला मारायची सवय नाही लावायला पाहिजे. गावरान गायच माहिती का लोक किती महाग दूध तूप खाते. हिचं जर तूप काढलं आजारी पडत नाही माणूस, आजार बरं होतात. तर आता थोडंच दूध काढलंय तिचं. थोडंच निघलंय. अर्धा लिटर असेल का ग. ते फेसच निम्मा त्याच्यात. आता अजून अर्धा 1 लिटर असेल. ते आता वासराला अर्धा नसेल 1 लिटर असेल. त्याचं वासरू बारीक आहे ना, त्यामुळे थोडंच पाजायचं. तर आता काकाची शेपूटवर करून पिती दूध. काय करायचं दुधाचं चिक होईन का. ठीक आहे बनवून देऊ. आता आहे का मला खायला घरी. आहे ना. वातावरण पाहू शकता किती मस्त झालंय. वारं सुटलंय, दिवस मावळत चाललाय. इकडे बघा शेतकरी शेतीत काम करताय. अक्षय भाऊ आलेला आहे आपला ट्रॅक्टर घेऊन. सुमित भाऊ आहे, सतीश भाऊ वर. मला दिसून दुसरी ट्रॅक्टरनी. आता अक्षय भाऊ आलेला आहे याला घास न्यायला. आता कारवड टाकून आणले तिकडे. आता घास टाकला परत घरी घेऊन जाणार. चिक्कू भाऊ सुद्धा आलेले हळूहळू गाळात लोळून कुठून तरी. सतीश भाऊनी बघा आता माझ्यासाठी पेरू आणलाय. गावरान पेरू आहे. इथं त्यांचं झाड आहे, पण तुम्ही नका येऊ, नाहीतर लगेच माणसान का बाबा सतीश भाऊ का पेरूचं झाड आहे गावरान, मला पण पेरू द्या. हा सुमित भाऊ पण खाते बरं का. तर तुम्ही पाहू शकता पेरू आता मी खातोय. गोड पेरू लई. तर मी आलो होतो ते पाहू शकता. आता दाढी केलेली मी फक्त. तर आपल्या फैजन भाऊंनी केलेली दाढी. हे आपले फैजन भाऊ राजू दुकानात आला होतो. हे आपले अक्षय भाऊ पाहू शकता बसले. त्यांचा पण लुक थोड्या वेळात दाखवतो आहे का नाही. तर मी बघत होतो मला आरशात 1 नंबर दाढी केलेली.
तुम्ही पण दाढी करायला इथे राजू दुकानात पाहिजे आहेच आपला तुमची दाढी करायला आहे का नाही. आज आमच्या घरी गणेश भाऊ, संकेत भाऊ, आदित्य भाऊला सोडवायला आले होते. तर ते जाता जाता त्यांनी काही आमचं वासरू बघितलं तर ते म्हणलेले भारी आहे का नाही गणेश भाऊ. गणेश भाऊ ना ही मोठी झाल्यावर कारवड घेऊन जाणार आहे. कारवर देऊन टाकायची आता मोठी झाल्यावर. सांभाळशील ना. नाव काय ठेवायचं. सेंकी नाव शोधते सागर काय नाव ठेवायचं.